मुंबईतल्या चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। 11 वर्षाच्या विहान श्रीवास्तवला या दुर्घटनेत जीव गमवावा लागला। या दुर्घटनेत 4 विद्यार्थी जखमी झालेत। पत्र देऊनही महापालिकेनं धोकादायक झाड काढलं नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। पाहूया एक रिपोर्ट। मुंबईतल्या चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळल्यानं 11 वर्षाच्या विहान श्रीवास्तवला जीव गमवावा लागला। चेंबूरमधल्या हेरिटेज प्राईड बिल्डिंग समोरून युनिव्हर्सल हायस्कूलची बस 12 विद्यार्थ्यांना घेऊन जात होती, पण पिंपळाचं एक भलं मोठं झाड अचानक स्कूल बसवर कोसळलं। यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय, तर 4 विद्यार्थी जखमी झाले। झाड कोसळल्यानंतर स्थानिकांनी बसच्या काचा फोडून विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, पण विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याच्या अंगावरच झाड कोसळल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला। तीन वाजेच्या आसपास हे झालेलं आहे आणि मी बाहेरच होतो आणि मला आवाज आला, बघतो तर असं पडलेलं आहे झाड। त्याच्यावरती झाड पडल्यामुळे लगेच आजूबाजूचे रहिवासी आले, वॉचमॅन आले आणि आम्ही ते काच तोडून मुलांना बाहेर काढलं। तरी देखील तर इतक्यात शेवटी एक आपल्याकडनं वाचवता आलं नाही, कारण झाड ते अंगावरतीच पडलं। वरचा जो टॉप आहे तो आतमध्ये डायरेक्ट पोटात गेला आणि फेटल झालेला आहे। आता हे जर अवॉइड करायचं असेल तर झाडांची काळजी घ्यायला पाहिजे। 12-13 बच्चे थे, तो झाड़ गिरा तो हम लोगों ने आवाज आया, उधर गया, कोई था नहीं। 2 जन सिक्योरिटी जाके कांच फोड़ा और बच्चे को बाहर निकाला। आप भी थे उसमें? बच्चा निकाला? हाँ, वहाँ पे निकाल के अंदर गए बच्चे लोग। फिर बाद में एक बच्चा अंदर दबा हुआ था, उसको निकाल नहीं पाया। कितने बच्चे थे? आपको कितने जख्मी हुए? कुछ दिख रहा बच्चे? कुछ 12-13 बच्चे हम लोगों ने देखा। गाड़ी में कुल मिला के 12-13 बच्चे बच्चे थे। इसमें से आपने कितने बच्चे निकाले बाहर? उसमें से 9-10 बच्चे हम लोगों ने निकाला। अच्छा, अंदर कितने? अंदर 2 बच्चे दबा हुआ था। अच्छा, एक बच्चा दिख रहा था, एक नहीं दिख रहा था। आप मदद के लिए कितने लोग भागे गए आपसे और कौन था? हम दोनों थे, दोनों बच्चे और एक ड्राइवर था। 2 वॉचमैन थे आप लोग? हाँ। ये कहाँ पे घटना घटी है? ये अपना 11 नंबर रोड चेंबूर। हे झाड आधीच कोसळण्याच्या स्थितीत होतं। हे झाड काढावं यासाठी स्थानिकांनी मुंबई महापालिकेला पत्रही दिलं होतं, पण मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही कार्यवाही केली नाही। अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे एका विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला। ये अच्छा तरह से सब लोग को बोलो, ये जो बीएमसी है ना, जुना जो झाड़ है वो सब जाने दो। कितने लोग का जान लेने वाला है ये बड़ा बड़ा उधर भी है। हाँ, कितना बार एप्लीकेशन देना पड़ता है, वो लोग को मालूम नहीं होता है। ज्या ठिकाणी मला आता असं कळलं की इकडच्या लोकांनी काही पत्र दिले होते की हे झाड डेंजर झोन मध्ये, ते ह्याला रिमूव्ह करा, काढा। ही पत्र जर माझ्या हाताला लागली, मी काढणार ही संपूर्ण, आणि तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणा केला असेल तर निश्चितच त्याच्यावर कारवाई होणार। हे घटना दुर्दैवी आहे आणि मी आपल्याला एवढं सांगतो की पावसाळ्यापूर्वीची जी कामं असतात ती कामं तिकडे असणारा सहाय्यक महापालिका आयुक्त, गार्डन सुपरिटेंडेंट या सगळ्या लोकांनी त्याची पाहणी करायची असते आणि मग त्याच्यावर पावसाळ्यापूर्वी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक होतं। आलेल्या तक्रारीचं तात्काळ निवारण केलं असतं तर आज ही घटना घडली नसती। घटना टाळण्यासाठी अनेक वेळेला चांगले अधिकारी जे काम करतात त्यांचा एफर्टच कामाला येतो आणि त्यामुळे ही घटना टळू शकली असती जर हे झाड छाटलं असतं तर। आणि तक्रार येऊन देखील हे झाड छाटलं नाही याचा अर्थ महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडनं दिरंगाई झाली, म्हणून ही दुर्घटना घडली। चेंबूर परिसरातील रस्ते बनवताना कंत्राटदारांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। नवीन रस्ते तयार करताना झाडांची मुळं कापली गेली असं स्थानिकांनी म्हटलंय। नवीन रस्ते बनवले होते, ते रस्ते बनवताना त्यांनी फुटपाथ बनवलं आणि फुटपाथ बनवताना स्टॉर्म वॉटर ड्रेनचे जे काम झालेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरांनी हलगर्जीपणाने जे काम केलेलं आहे, त्यांनी त्या झाडांची मुळं कापली गेलेली आहेत। त्यामुळे ह्या सगळ्या लेन्समध्ये ही झाडं अतिशय धोकेदायक झालेली आहेत। दुसरं, आमच्या इकडे ह्या रस्त्यामध्ये सगळीकडे पार्किंग असतं दोन्ही बाजूनी, तर ट्रॅफिक डिपार्टमेंट जर ऑड इव्हन पार्किंगचं जर ह्याच्यामध्ये रूल जर त्यांनी त्याच्यामध्ये राबवला तर आता येताना सुद्धा आज हे झालं नसतं, कारण आता येताना ती बस हळू झाली आणि ती बस हळू झाली असताना ते झाड तेवढा ती घटना घडली। मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे एका लहान मुलाचा जीव गेलाय। याबद्दल माहिती घेतली जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे।
हे जे काही झाडांचे फांद्या वगैरे छाटणी वगैरे जी पावसाळ्यापूर्वी केली जाते, पण दुर्दैवाने हे झाड कसं काय कोसळलं या बाबतीमध्ये माहिती घेतली जाईल आणि त्या बाबतीमध्ये भविष्यामध्ये देखील अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये या संदर्भातल्या सूचना दिल्या जातील. पब्लिक का इतना पैसा लगा के वो चीज़ का कॉन्ट्रैक्ट निकालती है और कॉन्ट्रैक्ट के बाद उनके बिल्स भी निकलते हैं, तो इसमें कौन कौन दोषी है, अधिकारी के साथ कॉन्ट्रैक्टर के साथ कौन कौन दोषी है, सभी चीज़ों की जानकारी लेके उनके ऊपर कड़ी से कड़ी सज़ा होनी चाहिए. 11 बच्चों का सवाल है, स्कूल की बस थी, स्कूल के ऊपर मतलब उसके ऊपर झाड़ गिर गया और जैसा आप बता रहे हैं कि एक जन की हमने मतलब नन्ही जान चली गई, तो ये इतना बार बार ये सभी चीज़ों का होना, बीएमसी की तरफ से इसके ऊपर कठोर से कठोर मतलब कार्रवाई हुई. हम सरकार से मांग करते हैं कि बीएमसी को जरा सा इसमें दखल दिया, मतलब बीएमसी के उसमें दखल दिया जाए. या ठिकाणी कुठे ना कुठेतरी अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून येतात. मी आयुक्तांना विनंती करणार आहे की या संदर्भात जे कोण दोषी अधिकारी त्यांच्यावर कारवाई करावी आणि एक मुलांचा शाळेतरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, जी इतर मुलं आहेत त्यांच्या पण आता आरोग्याची काळजी घेतली. तुम्ही पोलिसांनी भेट केली किती मुले होते नाही, या एका मुलाचा मृत्यू झाला असता पोलिसांतर्फे आम्हाला सांगण्यात आलं. बाकीच्या मुलांना जेन हॉस्पिटलला शिफ्ट केलंय, त्यांना जेन हॉस्पिटलला त्यांना भेटायला जातं. चेंबूरच्या घटनेत दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत. 11 वर्षाच्या शालेय मुलाच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. वैभव घागसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.